फ्रेंड्स सकाळचे 7 वाजलेत आणि आता मी उठली तर केव्हाच उठली, पण अशीच पडलेली. चला आता सकाळचे काम आपले आहेच. बघूया दिवसभरात काय होतं, अपडेट देईलच मी तुम्हाला. भेटूया नंतर. आता गुड मॉर्निंग. आंघोळ झाली, आता देवपूजा करूया. आणि बघा किती छान उशीर झाला आज. जातात मस्त. सुरुवात झालेली आहे. आता मी करते तुम्हाला नंतर परत एकदा आपण कनेक्ट होऊ, नंतर बोलूया. आता पूजा करू दे, पूजा बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण भेटूया. ओके, बाय. पूजा झाली आता आणि म्हटलं चहाचं तर नको, डेलीचं तेच झालं. आता चहाचं काय करतं, आता मला कंटाळ पण आला आहे खरं नाश्ता वगैरे करायला. आता बसणार आहे निवांत जरा, कारण का पूजा झाल्याच्या नंतर जरा रिलॅक्स बसायला बरं वाटतं. कारण का पूजा होईपर्यंत तुम्हाला सांगते घरातली कामं असतात, म्हणजे नाही का, लादी पुसायचं, हे करायचं ते करायचं. लादी पुसल्याशिवाय तर पूजा करू शकत नाही. मग ती सगळी कामं झाले, पूजा झालं म्हणजे माझं दिवसभराचं अर्ध काम झालं असं मला वाटतं. कारण का मग पूजेसाठी निवांत वेळ लागतो, एकदम शांत. त्याच्या आधी मी सगळं झाडू मारला आणि डस्टिंग करून घेतलं, सगळीकडे पुसून वगैरे घेतला. टी व्ही हे ते सगळं आहे काय घरात, म्हणजे आपण डस्टिंग करतो तेच. टी व्हीचं पुसलं, परत ते कॉर्नर्स आहेत ते पुसलं, सगळं झालं ते. त्याच्यानंतर लादी पुसून घेतली आणि मग टोटोला खायला टाकलं. हे मासे आहेत बोबो वगैरे, त्यांना खायला टाकलं मी, ऑक्सिजन लावला त्यांचा. मग नंतर आंघोळ वगैरे झाली, पण निवांत पूजा केली, तुळशीला पाणी घातलं आणि सूर्याला जल दिलं. आणि मग आता पूजा पण म्हटलं चला आता तुमच्याशी जराशा गप्पा मारूया. तर मग आली बसूया आता निवांत. तर काय म्हणता मग आजचा टॉपिक काय? कालचा टॉपिक व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल. तर काल मी नवीन लग्न झाल्यावर आपण घरी गेलो काय प्रॉब्लेम क्रिएट होतात, मी काय डिटेलमध्ये नाही सांगितलं. मग एक अनुभव सांगितला. हो, सर्वांनाच असतो असं काय नाही, कोणाला वाटेल का आम्हाला उद्या, असं काय नाही आहे. मी सांगितलं का आपण एक समजून घेत नाही, म्हणजे समजून घ्यायला पाहिजे बस, असंच होतं काय. बाकी सगळे तर आज सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आहे ते, आहे की नाही. आता माझा एक आजचा टॉपिक होता की लोक. आता ती कोणती लोक ती समजून जा. जर मी सांगत असेल आणि तुमच्यामध्ये असे कोण लोक असतील तर मग तुम्ही समजून जायचं का मी कोणाविषयी बोलते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तसे लोक आहेत का तुमच्या आजूबाजूला. 2 प्रकारची लोक असतात. एक जी ना आपल्या तोंडावर चांगलं बोलतात आणि मागून आपली निंदा करतात. आणि दुसरी लोक असतात ना, ते तोंडावरती पण पटकन बोलून जातील आणि मागे काय नाही बोलणार, असं असतं. तुम्हाला कोणती लोक आवडतात? मला ही लोक आवडतात जी तोंडावर पटकन बोलतात आणि त्यांच्या मनात काय नसतं. काही लोक असे असतात ना का तुमच्या तोंडावर एक बोलतील, मागे एक बोलतील, असे आहेत. आता हेच घ्या ना, मी व्हिडिओ बनवते. आता ज्यांना आवडतात ते बघतात, ज्यांना नाही आवडत ते स्किप करतात. करा, मी तुम्हाला सांगितलेलं नाही का माझे व्हिडिओ बघाच म्हणून, आहे ना. व्हिडिओ बघायचा आणि मग दुसऱ्यांना विचारायचं, मग तू बघितलंस का व्हिडिओ, मग तू लाईक केलं का. अरे तुम्ही केलं का लाईक, तुम्ही केलं का लाईक, नाही ना. मग आपण कशाला बोलतोय, का बोलतोय, नका ना बोलू. एखादं ते म्हणतात ना, साप झोपला असेल ना तर विनाकारांचा त्याच्या शेपटीवर पाय द्यायची कामं करता तुम्ही लोक. आणि मग तुम्हाला काय बोललं ना का तुम्हाला मग असं झणका येतो.
आहे ना. शांत चाललंय, शांत चालू दे. कशाला हे करताय? मी कोणाच्या आदत मदत नसते, मला आवडतही नाही, माहिती आहे का. ही ती मागून बोलणारी लोक, ज्यांचं मी सांगते ना, हे असे लोक असतील तुमच्या लाईफमध्ये पण, जे तुमच्या तोंडावर चांगलं बोलतात आणि मागून फितवतात दुसऱ्यांना, आहे ना. असेच लोक असतात माहिती आहे का. म्हणजे तोंडावर स्पष्ट बोलतात ना, नाही हे असं झालं पाहिजे, ती लोक खरंच चांगली, खूप चांगली. आपण बोलतो की नाही ही लोक वाईट आहेत, तसं नाही. ही लोक कशी आहेत माहिती आहे का. तुम्ही जेव्हा त्यांच्यासमोर दिसाल ना, मग तुम्ही हां खरंच चांगलं आहे, नाही बरोबर आहे, मग का असो हे ते. आणि तुम्ही जसंच जाल पुढे निघून तर तुमच्या मागे शेण खातील, माहिती आहे का. घाणेरडे लोक असतात, त्यांना शेण खायची सवय झालेली असते. त्याच्यासाठी ना कोणाचं ऐकत नका जास्त, आपल्या मनाचं करायचं, माहिती आहे का. असे आपल्या घरी येतील, राहतील, बोलतील आणि आपलीच निंदा दुसरीकडे जाऊन करतील, अशी लोक आहेत. समजलं का. कोणाकोणाला समजलं कमेंट लगेच करा पटापट, है ना. समजलं नाही, समजदार को इशारा काफी होता है ना. त्याच्यासाठी सांगते, प्रामाणिक राहा, कोणाच्या चुकल्या करू नका. मला खरंच आवडतं, मी तोंडावर बोलते, तोंडावर बरं जाऊ दे. मला जर चान्स भेटला नाही तोंडावर बोलायचं, मी सरळ इग्नोर करते. मी नाही जात बोलायला कोणाशीच नाही, मग कोणीही असू दे, मला नाही फरक पडत. माझी फॅमिली माझ्याशी चांगली आहे ना, बस झालं. आणखी कोण लागते आपल्याला, कोण पाहिजे आणखी, सांगा मला. तुम्ही तोंडावर एक बोलाल, मागे एक बोलाल, निंदा कराल. कोणी सांगितलं तुमच्या पुढे पुढे करायचं. मला नाही करायचंय आणि करणार पण नाही आहे. माझं चांगलं चाललंय. माझी यूट्यूब फॅमिली आहे, बघतात मला, लाईक करतात, माझे व्हिडिओ बघतात, मला हेच बस झालं. आणखी काय पाहिजे. आणि खरंच ही फॅमिली चांगली आहे माझी, इन्स्टाची किंवा यूट्यूबची. की त्यांना पटलं तर ते मेसेज टाकतात, नाही पटलं तर बघतात, हे चांगलं आहे. पण ही लोक नको आहेत. आणि चेष्टाने विचारता ना, हां मी सांगायचंच विचार, चेष्टा म्हणजे असं दुसरं, मग तू लाईक केलंस की नाही. अरे का बाबा, तू केलंस का लाईक मला, व्हिडिओ तर बघितलास ना माझा, मग कशाला विचारतो लाईक केलंस का. कोणी असू दे, तुम्ही ज्या तऱ्हेने बोलता ना त्याच्यातून मी निघून गेलेली, समजलं. काय म्हणतात त्याला, जे स्कूल में आप पढ़ते हो ना उसके हेडमास्टर हो. हे सगळे पेत्रे मला माहिती आहेत, समजलं का. आणि असं आहे ना की त्या व्यक्तीला काय वाटतं माहिती का, हिला काय माहिती नसतं. अरे जे तुम्हाला माहिती नाही ते मला माहिती असतं. समजदार को इशारा काफी होता है ना. व्हिडिओ बघत जा माझे, आणखीन एक एक टॉपिक सांगेन मी पुढे एक आणि मग तुम्हाला समजेल. ही अशी लोक दोन तरी तोंडावर एक म्हणजे मागे एक ही लोक सगळ्यात खराब. ह्या लोकांची कधीही लांब राहा, 4 हात. जर तुमच्या घरात सतत भांडण वगैरे होत असेल ना, काय होत असेल, मग तेव्हा विचार करायचा, अरे ही तर व्यक्ती आलेली, ह्या व्यक्तीने फोन केलेला, लांब राहा. समजला काय. आता मी कोणाविषयी बोलते समजेलच. मला फरक नाही पडत, तुम्हाला समजून नाही समजत. तुम्हाला डोकं असेल तर समजेल, नाही तर तुम्ही परत त्याच रस्त्यावर चालणारी लोक आहेत.
म्हटलं काय करायचं आपण, हे की नाही. असं आहे, दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावू नका, समजलं का. आपल्या घरात काय पेटतंय ना ते बघा आणि नंतर दुसऱ्यांच्या घरात पेटवायला जा, समजलं का. नाही तर बुडाला पण आग लागेल, सगळीकडेच आग लागेल, नाही ना. आजचा टॉपिक इथेच संपला. 2 तऱ्हेची माणसं, तोंडावर बोलणारी पटकन आणि मागून बोलणारी. कधीही तोंडावर बोलणारी माणसं चांगली असतात, ते तुम्हाला डायरेक्ट बोलतात, मागून बोलणार नाहीत, कारण का त्यांच्या मनातच काय नाही राहत. काय राहणार बोलायला सांगा मला तुम्ही, समजलं का. आणि जे गपचूप बसतात ना तुमच्या तोंडावर एक हां असो तसो, ती माणसं सगळ्यात खतरनाक आहे. त्या माणसांपासून 4 हात लांब राहायचं, है ना. बाय, टेक केअर, काळजी घ्या. पुढचा ब्लॉग तुम्ही टाकणारच आहे, पण आज दिवसभरात काय झालं ते पण टाकेल. बाय, तोपर्यंत काळजी घ्या. मी आता नाश्ता करते, नंतर मी सांगेलच काय होईल ते. चपाती गरम करते मी, मला खूप आवडतं चपाती. रात्रीची चपाती असेल ना ती गरम करायची, मस्त लागते. आणि भाजी आहे, भाजी आणि चपाती मस्त. मुझमें रात दिन सजी धजी के मैं जरा बन ठन के मान चलाऊंगी नैन के आईना जरा निहार दूं, मैं खुद की नजर उतार दूं तो मैं तो सजी गई रे सजना के लिए, मैं तो सजी गई रे सजना के लिए. असं गरम व्हायचं. 10 वाजलेत आणि माझं घड्याळ 15-20 मिनटं पुढे असते. तुम्हाला ऊन दाखवते किती आहे 10 वाजताचं. ओ, डोळे पण उघडत नाही, एवढं ऊन आहे बघा, जबरदस्त. साठी असे पडदे लावून बसावं लागतं. सकाळी फक्त 9-9:30 वाजेपर्यंत ऊन जरा बरं वाटतं, 9:30 पण नाही, 8:30पर्यंत. त्याच्यानंतर हे असं भयानक एवढं ऊन, बापरे, डोळे उघडत नाही असे, माहिती आहे का. रात्रीचे 8:30 वाजले. 8:30 म्हणजे घड्यामध्ये पुढे 6:35 वगैरे झालं असेल. आणि पनवेलच्या पण आमची पनवेलची मावशी आज ऑफ झाली. आईची मावस बहीण होते, त्या खूप बेकार झालं. खूप छान, म्हणजे खूपच छान होत्या त्या. यशचा खूप लाड करायचा. एक किस्सा आहे, रात्री म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात यशने गाडी तिथेच, म्हणजे गाडी पनवेललाच लावतो यश त्यांच्या इथेच. तर मग पाऊस येत होता खूप आणि यश आजीकडेच राहिलेला. तर त्यांनी ना, म्हणजे अक्षरशः त्याला मला फोन करून अगं गाडी भिजते, गाडी खराब होऊन जाईल, अशा त्या. म्हणजे एवढ्या चांगल्या त्या, खूप बोलण्यासारखं आहे त्यांच्यासाठी. फक्त 2 दिवसात गेल्या त्या, म्हणजे काही आजार पण नाही, काय नाही, काहीच नाही आहे. आणि ह्या रविवारी मी त्यांना घेऊन जाणार होती रबालेला. बाबा बोलले की घेऊन ये म्हणून मावशीला, घेऊन जाणं. चांगले होते, काहीच नव्हतं झालेलं, फक्त त्यांना कफ झालेला आणि एक अटॅकसारखं झालं आणि ते ऑफ झालं. मी तिथूनच आली आता, आंघोळ वगैरे केली आहे. तिकडेच होती मी, 12 वाजता गेली मी. चला भेटूया उद्या.